धाराशिव जिल्ह्यामध्ये गुळ पावडर कारखानदार आणि सरकारच्या भांडणामध्ये शेतकरी भरडतोय. आधीच तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकरी बर्बाद झालाय आणि त्यामध्ये गुळ पावडर कारखानदार जे आहेत ते 2400 रुपये शेतकऱ्यांना भाव देतात. मात्र 2400 रुपये भाव परवडत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांनी कळंब तालुक्यामध्ये काही गावामध्ये बॅनर लावून या भाव जे आहेत याला विरोध केलाय. माझ्याबरोबर आता ॲडव्होकेट गुंड आहेत. मला सांगा, काय परिस्थिती आहे? तुम्ही कारखाना चालवता, एक तुम्हाला सगळं माहिती आहे याच्यातलं. काय परिस्थिती, एवढा भाव कमी का देताय? मागच्या वर्षी आम्ही 2700 रुपये भाव दिलाय. त्या मागच्या वर्षी 23-24ला 2800 रुपये भाव दिलाय. पण यावर्षी आम्ही 2400 रुपये भाव जाहीर केलाय संघटनेच्या वतीनं. हा अतिशय कमी आहे, याची जाणीव मला आहे. कमी शेवटी भूमिपुत्र आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. परंतु आमच्या उत्पादित मालाला, जे आमचं गुळ पावडर उत्पादित होतंय त्याला मार्केटमध्ये भाव कमी मिळतोय आणि कारखाना जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला कमी भाव शेतकऱ्याला दिल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर आम्ही कारखाना जिवंत ठेवू शकत नाही. शेवटी प्रत्येक एक कारखाना उभा करायचं म्हणलं तर कमीत कमी 50 ते 60 कोटी रुपये भागभांडवल त्याला लागतंय आणि हे जास्तीत पैसे हे राष्ट्रीयकृत बँकेचे घालून हे कारखाने आम्ही उभा केलेले आहेत. हे कारखाने जिवंत राहिले, जगले तरच त्या परिसरातील लाखो शेतकऱ्यांचं हित होईल. म्हणून आम्ही ऊसाला कमी भाव जाहीर केला आहे. त्यामागचं दुसरं कारण असं आहे की आम्ही अनेकदा वेळोवेळी शासन दरबारी आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला साखर कारखान्याला साखरेबरोबरच इथेनॉल, डिस्लरी, कोजन असे इतर उत्पादनं घेता येतात. पण आम्हाला त्यातलं कुठलंही उत्पादन आम्हाला घेता येत नाही आणि त्याला सरकारचं प्रतिबंध आहे. तो आमचा उठला पाहिजे की आम्हाला देशाला इथेनॉलची गरज आहे. देशाला जेवढी इथेनॉल निर्मितीची अपेक्षित आहे, म्हणजे जेवढं देश पातळीवरचे नेते नितीन गडकरी असतील, यांनी वारंवार आपल्याला सांगितलंय की इथेनॉल किती महत्वाचं आहे. आणि एकीकडं राज्य सरकारमध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, कारखानदार आहेत, ते त्यांचा पण विरोध होतोय असं सुद्धा माहिती मिळते. का तर आम्हाला इथेनॉल उत्पादनाचं परमिशन जोपर्यंत मिळत नाही, आम्ही उत्पादित केलेला रस आहे, आम्ही उत्पादित केलेला सिरप आहे, ती आम्हाला डिस्लरी प्लॅन्टला विकायला परमिशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याला रास्त भाव देऊ शकत नाही. का तर यापूर्वी देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांनाही भेटलोय की आम्हाला हे इथेनॉल आणि जे ज्यूस आणि सिरप विक्रीला आम्हाला परमिशन द्यावी. पण अजूनही काही ते विषय आमचा मार्गी लागलेला नाही. त्यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एकदा, दोनदा, तीनदा या विषयानं भेटलोय. ते तुमचा विषय निश्चितपणानं मार्गी लावू असाही त्यांनी मला शब्द दिला आहे. पण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की भाजपचा मित्रपक्ष असलेला, सहयोगी पक्ष असलेला हा अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि अजितदादांचे स्वतःचे महाराष्ट्रात मोठे कारखाने असल्याने, अजितदादाच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले, आमदार असलेले, त्यांच्या पक्षाचे मोठे कार्यकर्ते असलेले, त्यांच्याकडेच साखर कारखाने मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, त्यांच्याकडेच इथेनॉल प्लॅन्ट असल्यामुळं आम्हाला हेतुपुरस्सररित्या ही इथेनॉल निर्मितीची परमिशन दिली जात नाही असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही अजितदादांना भेटलात का मुख्यमंत्र्यांना भेटलात, नेमकं कुणाला भेटलात? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटलोय, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनाही भेटलोय, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटलोय. पण हा विषय आमचा मार्गी लागला जात नाही. त्याला कारण निश्चितपणानं आहे की सहकार खातं ही राज्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडे, म्हणजे माननीय बाबासाहेब पाटील या मंत्र्याकडे आहे आणि ते मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि मूळ प्रस्तावच आमचा तो राज्याच्या मंत्रिमंडळात जात नाही. आणि मला पडलेला हा प्रश्न आहे की तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये शेतकरी भरडतोय, याबाबत काय वाटतं तुम्हाला? याबाबत निश्चितपणानं शेतकरी भरडतोय याही म्हणण्याशी मी सहमत आहे. का मी शेतकरी पुत्र आहे, मलाही त्याची जाणीव आहे. निश्चितपणानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आमच्या रास्त मागण्या, शेवटी आम्ही ऊस उत्पादकाचा ऊस विकत घेतोय, त्याला रास्त भाव दिलाच पाहिजे असंही आमचं म्हणणं आहे.
पण आमच्या उत्पादित मालाला आम्हाला भाव मिळाला तर आम्ही ऊस उत्पादकाला योग्य भाव देऊ. आणि आमच्या मागण्या ही देशाला इथेनॉलची गरज असताना आम्हाला इथेनॉल निर्मितीची परमिशन का दिली जात नाही, याच्या मागचं कारण या देशातली, या राज्यातली शुगर लॉबी सरकारवर कुठंतरी प्रेशर आणते आहे. आणि त्यामुळं आम्हाला ह्या आमच्या योग्य रास्त मागण्या असताना, शेतकऱ्याच्या हिताच्या मागण्या असताना, या जिल्ह्यात सगळ्यात जास्त गुळ पावडर कारखाने असताना, हा जिल्हा सगळ्याला दुष्काळी प्रवृत्त असताना, आस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये हा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये अन्य कुठला उद्योग शिल्लक नाही, या जिल्ह्यामध्ये तरुणांना रोजगार नाही, इथेनॉल प्लांटची आम्हाला जर परमिशन मिळाली तर या जिल्ह्यामध्ये जे 10-11 कारखाने आहेत हे इथेनॉल प्लांट त्यांचे तयार होतील. इथल्याच लोकांना, एका कारखान्याला 50-100 लोकांना रोजगार मिळेल आणि इथल्या शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल. निश्चितपणानं मी आज सांगतो की जर इथेनॉल परमिशन आम्हाला मिळाली, सरकारनं दिली, तर आम्ही साखर उत्पादकापेक्षा सुद्धा अधिकचा भाव आम्ही देऊ शकतो. तुम्ही भाजप कार्यकारिणी सदस्य आहात, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, केंद्रात सरकार भाजपचं आहे, तरी पण तुम्हाला अडचणी येतात म्हणजे ठीक आहे. आता मला थेट आरोप करता येत नाही, परंतु या राज्यातली जी शुगर लॉबी आहे ही राज्यातली शुगर लॉबी एवढी पॉवरफुल आहे? हो, निश्चितपणानं या राज्यातली शुगर लॉबी ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. ते दोन्ही राष्ट्रवादीचे असतील. ही शुगर लॉबी ही तर पॉवरफुल असल्यामुळं मला वाटतं की हा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घेऊ दिला जात नाही असा माझा अंदाज आहे. म्हणजे उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्यावर दबाव आहे या बाबतीमध्ये मला असं म्हणता येणार नाही, परंतु या राज्यात जे मंत्री आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, सहकार मंत्री असलेले, आणि सहकार आणि साखर हा विषय त्यांच्या अंतर्गतला आहे. त्यामुळं तो योग्य मार्गाने, योग्य प्रस्ताव आमचा योग्य तयार करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जात नाही किंवा महाराष्ट्राकडून शिफारस करून तो केंद्रात जात नाही. एकंदरीतच गुळ पावडर कारखाने जे आहेत त्याला इथेनॉलची परमिशन दिल्याशिवाय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही असं ॲडव्होकेट गुंड यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.